नमस्कार. शब्दांनी ज्ञान वाढविणारे, जगण्यातून जीवन घडविणारे, सत्याचा मार्ग दाखविणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे, आयुष्यभराला पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक. एकूणच समाजाला घडविणारे शिक्षण क्षेत्रातील एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक. 21 मार्च 1988 रोजी अशाच एका व्यक्तिमत्वानं या शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून पदार्पण करून आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्यास सुरुवात केली. सन्माननीय श्री नितीन कृष्णा थळे अलिबाग तालुक्यातील वाघोडे गावचे हे सुपुत्र. हुशार, प्रेमळ, आनंदी, उत्तम संवाद कौशल्य, संयम, सहानुभूती, सर्जनशीलता, अनुकूलता इत्यादी असंख्य गुणांनी युक्त असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व 21 मार्च 1988 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा लोभ्याची वाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे अतिशय दुर्गम भागात शिक्षक म्हणून आपल्या सेवेस प्रारंभ केला. आपल्या मूळ गावापासून दूर, कुटुंबापासून दूर राहून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे व्रत सुरू झाले आणि बघता बघता या व्रताची 38 वर्षे पूर्ण झाली. या 38 वर्षांच्या काळात 1988 ते 1994 रायगड जिल्हा परिषद शाळा लोभ्याची वाडी येथे कार्यरत असतानाच जिल्हा परिषदेच्या किकवी, सराईवाडी आणि कशेळे या शाळा चालवण्याचे काम आपण केले. दिनांक 28 नोव्हेंबर 1994 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा वदप कर्जत येथे पदवीधर शिक्षक म्हणून आपली नेमणूक झाली. 1994 ते 2003 रायगड जिल्हा परिषद शाळा वदप, 2003 ते 2012 रायगड जिल्हा परिषद शाळा बारणे शाळेत असतानाच 3 जुलै 2012 रोजी जिल्हा पातळीवरील प्रशासकीय बदलीने आपण पनवेल तालुक्यात हजर झालात. तब्बल 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दिनांक 10 डिसेंबर 2012 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा रेडगर पनवेल येथे आपण कार्यरत झालात. येथे 7 वर्ष सेवा करून पुन्हा एकदा प्रशासकीय बदलीने दिनांक 3 मे 2019 रोजी आपण रायगड जिल्हा परिषद शाळा तिवरे पोसरी येथे हजर झाला. असा आपला आजवरचा प्रवास सुरू आहे. आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, शाळा प्रमुख अशा भूमिका बजावत असताना असंख्य बालकांशी प्रभावी संवाद साधत त्यांच्या भावना समजून घेत त्यांना चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी देत असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ माहिती किंवा ज्ञान दिले नाही, तर त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण केली. केवळ शैक्षणिक नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकासाकडे लक्ष दिले आणि त्यांना जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सक्षम बनवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आदर, सहानुभूती आणि जबाबदारीची भावना रुजवली. आणि हे केवळ शब्दांनी नव्हे तर स्वतःच्या आचरणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि ग्रामस्थ यांच्यासोबतही यांचे स्नेहाचे आणि आपुलकीचे नाते अजूनही अबाधित आहे. मैत्रीच्या दुनियेतील बेताज बादशाह म्हणून त्यांना ओळखले जाते. सामाजिक कार्याची आवड मिळण्यापेक्षा ती आपली नैतिक जबाबदारी समजून समाजात सकारात्मक बदल घडवण्यात त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची शिस्तबद्धता, सचोटी आणि कार्यतत्परता यामुळे ते सहकाऱ्यांसाठी आदर्श ठरले. आजवर सेवेतील प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. बागकामाची प्रचंड आवड, त्यातून आपण शाळेत परसबागेची निर्मिती करून त्यात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे दिले. गायन वादन कलेतही यांचे विद्यार्थी पारंगत असून उत्कृष्ट परिपाठ आणि उत्कृष्ट गीतमंचासाठी आपली शाळा कर्जत गटात प्रसिद्ध आहे. आपल्या अथक आणि अविरत परिश्रमाने अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या शाळेचा अविश्वसनीय कायापालट करून कर्जत तालुक्यात आपली शाळा एक आदर्श आणि एक उत्कृष्ट शाळा म्हणून नावारूपाला आणली आहे.
हे सर्व करत असताना आपल्या कुटुंबाला वेळ देण्यास किंवा कुटुंबावर संस्कार करण्यास ते विसरले नाहीत. कुटुंबातही ते आदर्श पुत्र, भाऊ, पती, वडील अशा अनेक भूमिकांना न्याय देत त्या समर्थपणे बजावत आहेत. असं हे आदर्श आणि सकारात्मक विचार करणारं व्यक्तिमत्व आपल्यासारख्या असंख्य व्यक्तींना आदर्शाचं आणि सकारात्मकतेची प्रेरणा देत आहेत. थळे सर, आपण आपली शिक्षण क्षेत्रातील 38 वर्षांची अखंड सेवा 30 एप्रिल 2026ला पूर्ण करीत आहात. पण आपला प्रवास इथे संपत नाही. जिथे एक प्रवास संपतो तिथे दुसऱ्या नव्या प्रवासाला सुरुवात होते. आम्हा सर्वांकडून तुम्हाला तुमच्या नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढेही आपल्या हातून अशीच समाजोपयोगी कार्य घडत राहो ही मनापासून सदिच्छा. इथून पुढे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.